Hello everyone. Greeting from Shri Sahakelkar College Devgad, myself Professor Rashmi Hirlekar, and welcome back to the session Business Economics. In previous lecture, we have discussed about effects of inflation. In today's lecture, we will discuss about concept of deflation, nature of inflation in developing countries, and factors responsible for inflation on demand side and on supply side. Deflation. Deflation refers to situation where prices keep declining accompanied by fall in employment, output and income. It occurs when there is a situation of fall in price level. It is opposite of inflation. Sometimes the prices fall due to measures taken by the government. However, such decline in price are not termed as deflationary only when the decline in price is accompanied by decline in output, employment, etc., the situation is termed as deflation. बघा इथे डिफ्लेशनचा अर्थ दिलाय. इन्फ्लेशन म्हणजे राईज इन प्राइस लेवल, त्याच्या विरुद्ध फॉल इन प्राइस लेवल. आता फॉल इन प्राइस लेवल्स कधी कधी गव्हर्नमेंट काही गोष्टींच्या किमती कमी करतं, त्याला डिफ्लेशन असं म्हणत नाहीत. तर ज्या वेळेला जनरल प्राइस लेवल खाली येते, त्याचबरोबर आउटपुट कमी होतं, एम्प्लॉयमेंट कमी होते, दिस इज टर्म एज डिफ्लेशन. Both inflation and deflation affect economy significantly. However, the two however, of the two, inflation is considered to be better than deflation. म्हणजे मुळात काय आहे की इन्फ्लेशन आणि डिफ्लेशनचे काही परिणाम इकॉनॉमीवर होत असतात, पण डिफ्लेशन पेक्षा इन्फ्लेशन बेटर समजलं जातं. During inflation, price no doubt rises. However, at the same time, investment, saving, employment, etc. tend to rise. In case of deflation, along with fall in price level, the investment, employment, income tend to decline. And this will affect the economy severely. While it is possible to control inflation through fiscal and monetary measures, and it is difficult to control deflation. Hence, it is often said that deflation is worse than inflation. बघा, इन्फ्लेशन म्हणजे राईज इन प्राइस लेवल आपण म्हणतो. ज्या वेळेला प्राइस लेवल वाढते म्हणजे दर भाव वाढ होते, त्यावेळेला साहजिकच आहे इन्कम वाढतं, लोकांचं एम्प्लॉयमेंट वाढते. इन्कम वाढल्यामुळे प्रोडक्ट म्हणजे पैसा जास्त हातात खर्चासाठी असतो, तो खर्च केला जातो, त्यामुळे प्रोडक्शन वाढतं, एम्प्लॉयमेंट वाढते. तर आणि पण एका ठराविक लेवलच्या बाहेर जर इन्फ्लेशन व्हायला लागलं तर ते कंट्रोल करता येतं मॉनेटरी किंवा फिस्कल मेजर्सच्या माध्यमातून. पण डिफ्लेशन म्हणजे काय, तर फॉल इन प्राइस लेवल. प्राइस लेवल फॉल म्हणजे किंमत कमी झाल्यामुळे काय होतं की एम्प्लॉयमेंट कमी होते, लोकांचं उत्पन्न कमी होतं, लोक खर्च कमी करतात, प्रोडक्शन कमी होतं, साहजिकच त्याचा इफेक्ट एम्प्लॉयमेंटवर होतं आणि इट इज डिफिकल्ट टू कंट्रोल डिफ्लेशन. हेन्स इट इज सेड दॅट डिफ्लेशन इज वर्सन दॅन इन्फ्लेशन. म्हणजे इन्फ्लेशन पेक्षा डिफ्लेशन ही जी अवस्था आहे ती खराब आहे. नेचर ऑफ इन्फ्लेशन इन डेव्हलपिंग कंट्रीज. विद्यार्थी मित्रांनो, इन्फ्लेशन ह्या धड्याच्या आपण लास्ट टॉपिककडे आलोत की डेव्हलपिंग कंट्री लाईक इंडिया मध्ये इन्फ्लेशनचं स्वरूप कसं आहे. डेव्हलपिंग कंट्रीज लाईक इंडिया ऑफन हॅव टू फेस प्रॉब्लेम ऑफ इन्फ्लेशन. While advanced countries experiences inflation, a full employment is attained. Developing country faces the inflation even before full employment is attained. म्हणजे जे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशांमध्ये इन्फ्लेशन असतं, पण
तिथे फुल एम्प्लॉयमेंट झाल्यानंतर इन्फ्लेशन सुरू होतं. पण डेव्हलपिंग कंट्रीज, भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये फुल एम्प्लॉयमेंट नसताना सुद्धा, म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट अटेंड करण्याच्या अगोदरच इन्फ्लेशन सुरू होतं. म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजना इन्फ्लेशनला फेस करावं लागतं. फॅक्टर्स ऑपरेटिंग ऑन बोथ डिमांड अँड सप्लाय साइड आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस. म्हणजे ह्या इन्फ्लेशनसाठी फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल कोणते आहेत, तर ते डिमांड साइड आणि सप्लाय साइड दोन्ही साइडवर ऑपरेशन, दोन्ही साइडचे इफेक्ट होत असतात आणि त्याचा इफेक्टचा परिणाम म्हणून इन्फ्लेशन फेस करावं लागतं. Now we will discuss about factors responsible for inflation. Factors responsible for inflation, there are two factors on demand side and supply side. First of all, we will discuss about factors on demand side. First one, size of population. India with 1.2 billion population ranks second in world next to China. This huge population increases demand for goods and services. Inadequate supply leads to inflation. म्हणजे भारताचा जगामध्ये लोकसंख्येत दुसरा नंबर लागतो, चायनाचा पहिला नंबर लागतो. आणि याच्यामुळे आपल्याकडे गुड्स आणि सर्व्हिसेस साठी डिमांड जास्त आहे आणि तेवढासा सप्लाय साइड ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे इनएडिक्वेट आहे, पुरेशी नाहीये. अँड दिस लीड्स टू इन्फ्लेशन. सेकंड, राईज इन इन्कम. As the income rises, demand for goods and services constantly on rise leading to inflation. म्हणजे उत्पन्न वाढतं, डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस वाढतं, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस साठी डिमांड वाढतो आणि ह्याच्यामुळे इन्फ्लेशन निर्माण होतं. थर्ड, पब्लिक एक्सपेंडिचर. The expenditure of government in developing countries is always increasing due to various reasons like subsidies, interest payment, defense expenditure, etc. While some are productive expenditure, unproductive expenditure is also quite high. The rise in government expenditure leads to more money supply, creating inflation. डेव्हलपिंग कंट्रीज ज्या आहेत भारतासारख्या, त्यामध्ये गव्हर्नमेंटला सातत्याने पब्लिक एक्सपेंडिचरवर खर्च करावा लागतो. आता हे पब्लिक एक्सपेंडिचर वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात, काही प्रोडक्टिव्ह आहेत, काही अनप्रोडक्टिव्ह आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करावा लागतो. यामुळे साहजिकच इकॉनॉमीमध्ये पैसा जास्त येतो. जास्त आलेल्या पैशामुळे एम्प्लॉयमेंट वाढते आणि डिमांड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस वाढतात. दिस लीड्स टू इन्फ्लेशन. Fourth one, credit creation. Commercial bank and financial institutions create credit and facilitate development. However, excessive credit results in inflation. म्हणजे कमर्शियल बँका, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन क्रेडिट क्रिएशनच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करत असतात आणि हा जो एक्सेसिव्ह क्रेडिट आहे दॅट रिझल्ट्स इन इन्फ्लेशन. फिफ्थ वन, investment project. Project involving huge capital is undertaken both by public and private sector. If the project involves long gestation period and not completed on a time, it will leads to more money supply and inflation. म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट हाती घेतले जातात, पब्लिक सेक्टर मधनं किंवा प्रायव्हेट सेक्टर मधनं. आणि समजा हे प्रोजेक्ट इन टाइम कंप्लीट नाही झाले तर त्यावर आणखी खर्च होतो, त्यामुळे मोर मनी सप्लाय इज रिक्वायर्ड. दिस लीड्स टू इन्फ्लेशन. फ्लो ऑफ फॉरेन कॅपिटल. फॉरेन कॅपिटल adds to supply of money in the economy, creating more demand and hence inflation. फॉरेन कॅपिटल फ्लो याचा परिणाम सुद्धा इन्फ्लेशन वर होतो, कारण सप्लाय ऑफ मनी वाढतो आणि दिस लीड्स टू इन्फ्लेशन. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इन्फ्लेशन ऑन सप्लाय साइड. आता सप्लाय साइडचे कोणते फॅक्टर्स आहेत? लो ॲग्रिकल्चरल आउटपुट. ड्यू टू बॅकवर्डनेस ऑफ ॲग्रिकल्चरल सेक्टर, सप्लाय इज स्केअर लीडिंग टू इन्फ्लेशन. एकतर
शेतीमध्ये म्हणावी तितकीशी प्रगती आपल्याकडे अजूनही झालेली नाही. टेक्नॉलॉजीचा वापर कमी प्रमाणात केला जातो, त्यामुळे लो ॲग्रिकल्चरल इन्कम आहे. त्याच्यामुळे सप्लाय साइड वर परिणाम होतो आणि इन्फ्लेशन होतं. Inadequate infrastructure. Infrastructure facilities like power supply, transport, communication, etc. are inadequate, creating shortage of goods and services. बघा, इन्फ्रास्ट्रक्चर चा जे आहे म्हणजे जसं की इलेक्ट्रिक सप्लाय असेल, ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन हे पुरेसे नाहीयेत आणि त्यामुळे शॉर्टेज ऑफ goods and services. It leads to inflation. Third, import prices. Developing countries depend on import for oil, technology, capital goods, etc. Rise in price of import, shortage of import directly contribute to the inflation. बघा, बऱ्याच गोष्टीसाठी आपण इम्पोर्टवर अवलंबून असतो. जर इम्पोर्टच्या किमती वाढल्या तर शॉर्टेज निर्माण होतं. इट लीड्स टू इन्फ्लेशन. फोर्थ, imperfect market. Goods market and financial markets are not mature in developing countries. This also creates inadequate supply, leading to inflation. Fifth, rise in cost of production. Increase in input prices often creates shortage, resulting in inflation. म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढली की साहजिकच आहे शॉर्टेज ऑफ कॅपिटल असेल किंवा काय याचा परिणाम इन्फ्लेशनवर होतो. अँड लास्ट पॉइंट, नॅचरल कॅलॅमिटीज. फ्लड, ड्रॉट्स etc. affect production, causing mismatch between demand and supply, leading to inflation. आता पूर येतो किंवा दुष्काळ पडतो आणि याच्यामुळे मिसमॅच होतं डिमांड सप्लाय मध्ये आणि त्यामुळे इन्फ्लेशन निर्माण होतं. Thus, developing countries faces inflation due to factors on both demand and supply sides. Effective measures are required to be control the inflation's spiral in such economies. So students, today we have discussed about concept deflation, nature of inflation in developing countries, both on demand side and supply sides. So thank you for today. This was the end of chapter inflation. We will meet in next lecture with new chapter. Till then, happy learning to you.